गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच या श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना की आता अक्षय तृतीया दिवस येणार आहे। अक्षय तृतीया म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक दिवस, पण हा अक्षय तृतीया दिवस आहे। या अक्षय तृतीया तिथी आहे ना, ती मनुष्याच्या जीवनामध्ये का महत्त्वाची आहे बरं? मनुष्याला असा कोणता फायदा होणार आहे ते आज आपण निरूपणामध्ये पाहणार आहोत। मनुष्याने नक्की काय करावं, ते केल्यानं त्याच्या आयुष्यभरासाठी त्याला समाधान निर्माण होईल, धनप्राप्तीसुद्धा होईल, त्याचे जेवढी अडकलेली कामं असतील ती मार्गी लागतील। पण नक्की या अक्षय तृतीयेच्या दिवशी मनुष्यानं कोणती एक गोष्ट करायला हवी ती आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। समर्थांनी सांगितलंच आहे ना, जर माणसाच्या जीवनामध्ये माणसाच्या व्यवहारामध्ये सदाचार असेल ना, तर लक्ष्मी आणि दान आहे ना, यांचा वास निरंतर राहतो। तुम्ही कितीही प्रयत्न करा लक्ष्मीला घालवायचा, तुम्ही कितीही प्रयत्न करा दानाला घालवायचा, पण लक्ष्मी आणि दान आहे ना, ती सदाचारी व्यक्तीच्या जवळच राहते। म्हणजे काय बरं? समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तुमच्या जीवनातला जेव्हा मीपणा बाहेर जातो, अहंकार बाहेर जातो, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये आहे ना सदाचार भरलेला असतो। आणि हा सदाचार आहे ना, तो सदाचार मनुष्याच्या जीवनामध्ये धनसंपत्ती निर्माण करतो। तुम्ही कितीही प्रयत्न करा, हा पैशाला तुम्ही लाथाडून जरी दिला ना, पैसा तुम्हाला नको असेल पण आपोआप पैसा तुमच्याजवळ येतो। याचं कारण काय बरं? कारण आहे सदाचार। म्हणून सदाचारी व्यक्ती आहे ना, प्रत्येक मनुष्यानं असावं। पण हा सदाचारी व्यक्ती बनेल कधी बरं? जेव्हा समर्थांनी सांगितलेल्या मार्गावर आपण चालू। पण आपलं मात्र तसं होतं का बरं? जेव्हा लक्ष्मी आपल्या घराजवळ येते ना, तेव्हा आपण लक्ष्मीच्या बाजूबाजूने जातो। म्हणजे लक्ष्मी जिथे जाईल तिच्या पाठी मागे आपण जातो। पण जेव्हा दान येतं ना, तेव्हा दानाच्या सुद्धा आपण पाठीमागे कधी लागत नाही, दानाला सुद्धा तसा सोडून देतो। म्हणजे पण सदाचारी व्यक्ती आहे, हा सदाचार आहे ना, सदाचाराला मनुष्य चिकटून बसत नाही, कारण त्याच्याकडून परतावा काही असतो का बरं? पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जो सदाचार आहे ना, सदाचार जेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये असेल तेव्हा दान आणि लक्ष्मी आहे ना, ती निरंतर त्याच्या मार्गामध्ये असते, ती कधीच त्याचं अस्तित्व सोडत नाही। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना की माणसाच्या जीवनामधून सदाचार कधीच वजा करू नका। जेव्हा हा सदाचार वजा होईल तेव्हा तुम्ही धनवान जरी असाल ना, कधी कंगाळ व्हाल याची तुम्ही सांगता येणार नाही। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे की आयुष्यात किती कठीण प्रसंग जरी आला ना, तरी अक्षय तृतीयेच्या दिवशी एक गोष्ट करा। तुम्ही जास्त श्रीमंत नसाल तरीसुद्धा चालेल, पण अक्षय तृतीयेच्या दिवशी बघा एक गोष्ट म्हणजे तुमच्याकडे जास्त पैसे असो किंवा नसो, पण एखादा गरीब व्यक्ती दिसेल, एखादा गरीब त्याला फाटलेले कपडे असतील तर व्यवस्थित 100-200 रुपयाचे कपडे घेऊन द्या। बघा एखादा शाळेतला मुलगा असेल, त्याला वही नसेल ना, वहीला किती पैसे लागतात बरं?
20, 30, 50 रुपये लागतात. पण हे आजच्या दिवशी जे केलेलं जे दान आहे ना, या अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेलं दान आहे, ते तुमच्या जीवनामध्ये निरंतर धन बरसत राहील. कारण का बरं? कारण हे दान आहे ना, ते अक्षय दान आहे. ज्या दिवशी तुम्ही जे कार्य कराल ना, ते आयुष्यभर तसंच निरंतर राहील. तुम्ही जर या अक्षय तृतीयेच्या दिवशी जर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही वाईट मार्ग पकडला, तर आयुष्यभर तुम्ही वाईटाचे धणी व्हाल. म्हणून निदान या अक्षय तृतीयेच्या दिवशी चांगली कामं करा. म्हणून आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. एकदा बघा, महाभारतामध्ये ही कथा ऐकलेली सुद्धा तुम्ही असेल, पण आता सांगणं सुद्धा दिनक्रम आहे. राजा सत्यदेव एकदा सकाळी लवकर उठले आणि त्यांना आपल्या राजवाड्यातून बाहेर पडताना एक सुंदर स्त्री दिसली. राजानं आश्चर्यचकित होऊन त्या स्त्रीला हात जोडून नम्रपणे विचारलं, आपण कोण आहात देवी? त्यावर त्या स्त्रीनं सांगितलं, मी लक्ष्मी आहे. आता या राजवाड्यातून मी जात आहे. तेव्हा राजाने तिला लगेच सांगितलं, तू नक्कीच जाऊ शकतेस, कसलाही विचार करू नकोस. पण या ठिकाणी, या राजाच्या ठिकाणी आपण असतो तर लक्ष्मीला सांगितलं असतं, लक्ष्मी तू माझं घर सोडून जाऊ नकोस. तू माझ्या घरातून जर गेलीस ना, तर मी कंगाळ बनेल. एक वेळ लक्ष्मीने जर उलट विचारलं असतं की तू भक्तिमार्ग करणं सोडून देशील का, मग आपण हो सुद्धा म्हटलं असतं. कारण हा लालची मनुष्य आहे ना, जर एखाद्यानं त्याला सांगितलं ना की तुला एवढं धन देतो, तू भक्तिमार्ग सोडून दे, तरीसुद्धा तो तयार होईल. म्हणून हा लालचीपणा आहे ना, जोपर्यंत आपल्या या देहातून जात नाही ना, तोपर्यंत भक्तिमार्गसुद्धा चांगला घडणार नाही. म्हणून समर्थांनी सांगितलंच आहे ना की मनुष्याच्या जीवनामध्ये हा लालचीपणा, अहंकार, मीपणा मनुष्याच्या अधोगतीचं कारण बनत असतो ना. बघा, आपण पाहत होतो की त्या राजानं बघा त्या लक्ष्मीला सांगितलं की तू नक्कीच जाऊ शकतेस. तेव्हा लक्ष्मी त्या राजवाड्याच्या बाहेर पडते. नंतर लक्ष्मीच्या पाठोपाठ एका सुंदर पुरुषाला राजवाड्याबाहेर पडताना पाहून राजाने त्यालासुद्धा विचारलं, आपण कोण आहात महाशय? त्याने उत्तर दिलं, माझं नाव आहे दान. लक्ष्मी बाहेर गेल्यानंतर आपण दान करू शकणार नाही, म्हणून मीही तिच्यासह जात आहे. राजाने सांगितलं, आपण सुद्धा राजवाडा सोडून जाऊ शकता. त्यानंतर त्याच्या पाठोपाठ तिसरा पुरुष आला आणि तो सुद्धा निघून गेला. त्यानंतर त्याला सुद्धा विचारलं, तुम्ही कोण आहात बरं? तो म्हणाला, माझं नाव यश आहे आणि मी सुद्धा तुमच्या राजवाड्यातून बाहेर निघून जातो. तेव्हा राजाने सांगितलं, ठीक आहे, तुम्ही सुद्धा जाऊ शकता. त्यानंतर चौथा पुरुष प्रकट झाला आणि बाहेर पडू लागला. तेव्हा राजानं त्यालाही हात जोडून नम्रपणे त्याचं नाव विचारलं. तो पुरुष म्हणाला, माझं नाव सदाचार आहे. राजानं त्याला म्हटलं, मी तर तुझा कधीच त्याग केला नाही, तू मला सोडून का जात आहेस बरं? बघा, जो सत्यवान पुरुष असतो ना, जो सत्याच्या मार्गावर असतो, तो त्याचा धर्मसुद्धा पालन करत असतो. जेव्हा त्याच्या जीवनामधून सत्याचा नाश व्हायला येतो ना, तेव्हा त्याला दुःख निर्माण होतं. कारण का बरं? कारण त्याने सत्यासाठी अनेक संघर्ष झेललेले असतात, अनेक संघर्षांना सामोरे गेलेला असतो. म्हणून राजाने विचारलं, माझं काही चुकलं का बरं? तेव्हा तू मला सोडून का जात आहेस? तुझ्यासाठी मी लक्ष्मी आणि दान आदींचा त्याग केलेला आहे. मी तुला जाऊ देणार नाही. तू मला सोडून गेलास ना, तर माझं सर्व आयुष्य वाया जाईल. राजाचे हे बोल ऐकून सदाचार राजवाड्यातच थांबला आणि राजवाड्याच्या बाहेर तो पडला नाही. हे पाहून बाहेर गेलेली लक्ष्मी, दान, यश सुद्धा परत आले. म्हणजे काय?
म्हणजे याचं तात्पर्य काय आहे बरं? सदाचारानं वागणं हेच आयुष्याचं सर्वस्व आहे ना. म्हणजे जीवनामध्ये सदाचार, नीतिमत्ता, धर्माचरण या सर्व गोष्टी नसतील ना, तर दान आहे, लक्ष्मी आहे, श्रीमंती आहे, आधींचा काहीच उपयोग नाही. म्हणजे आयुष्यामध्ये सदाचारी व्यक्ती आहे ना, तो सर्व गोष्टींचा उपभोग घेत असतो. म्हणून मनुष्यानं सदाचारी व्हायला हवं ना. म्हणून या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला एकच गोष्ट करायची आहे की मनुष्यानं सदाचारी बनेल कधी बरं? जेव्हा मनुष्याच्या हातून दान घडलं जाईल, मनुष्याच्या हातातून पुण्यकर्म होतील, तेव्हाच तो सदाचारी बनेल ना. जर एखाद्याच्याकडे भरपूर धन पाहून तुमच्या मनामध्ये भरपूर असे प्रश्न निर्माण होत असतील, संकोच निर्माण होत असेल, तर समजून जा, अजून आपल्याला उपासनेची भरपूर गरज आहे, अजून आपल्याला श्रवणाची भरपूर गरज आहे. आपण परिपक्व झालो आहोत का बरं? नाही ना. बघा, एखादी स्त्री कधी कधी आपल्याला रस्त्यावरून जाताना दिसते, तेव्हा आपल्याला प्रत्येक स्त्रीमध्ये आई दिसते का बरं? कधीतरी तुम्ही विचार करायला हवा. आपले डोळे तिला पाहावेसे वाटतात, पण आई म्हणून पाहावेसे वाटतात का? कधीतरी या गोष्टीचा विचार आहे ना, तो प्रत्येक मनुष्याने करायला हवा. समर्थांनी सांगितलंच आहे ना, आयुष्य आहे ना, बघा मुंग्या किड्यांचा खेळ आहे. कधी काळ येऊन घेऊन जाईल ना, तुम्हाला कळणार सुद्धा नाही. म्हणून आयुष्यामध्ये मनुष्याने दान करायला हवं. भक्तिमार्ग आहे ना, बघा प्रत्येक मनुष्य भक्तिमार्ग करतो, पण भक्तिमार्ग करण्याच्या सुद्धा पर्याय. पण समर्थांनी सांगितलेला आहे ना, हा खरा भक्तिमार्ग कोणता आहे बरं? खरा भक्तिमार्ग आहे दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख पाहणं, दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख मांडणं. हा खरा भक्तिमार्ग आहे ना, तो आपण आतापर्यंत विसरलेलो आहोत. म्हणून आपण आता दानाचं महत्त्व पाहूया. नक्की मनुष्यानं दान का करावं, आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी जर तुम्ही दान केलं ना, तर तुम्हाला काय फायदा होईल? म्हणजे हा दानाचा महिमा आहे ना, तो अनन्यसाधारण आहे. म्हणजे हात पुढे करून सुद्धा गरजूंना दटवण्याची सवय देवाला आवडत नाही. परोपकारी प्राणी देवाच्या आवडत्या यादीमध्ये आहेत. म्हणजे देव आपली विविध प्रकारे परीक्षा घेतो. हनुमानजी तुळशीदासांना प्रथमच त्या कुष्ठरोग्याच्या रूपामध्ये प्रकट झाले, आणि प्रत्येक कणात देवाचे शब्द बोलले जातात. याकडे केवळ वाक्यप्रचार किंवा म्हण म्हणून पाहिलं जाऊ नये. म्हणजे लोकांना काहीही नाही म्हणायची सवय जडलेली असते. अर्थात आपल्याला नकार देण्याची सवय असली पाहिजे, परंतु आपल्याला नकार देण्याची सवय आहे ना, कोणत्या कारणासाठी आहे हे आपण तपासलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीला नाही म्हणणारी व्यक्ती नकारात्मक विचारांनी भरलेली असते. म्हणून तुमच्यासाठी आणि समोरच्या व्यक्तीसाठी हानिकारक असलेल्या अशा गोष्टींना नकार द्या. जो देतो तो महान आहे, जो मागतो तो नेहमीच छोटा असतो. म्हणून त्यांचे डोळे तुझ्या पुढे झुकलेले असतात, तुझ्या दयेची याचना करतात, जसे आपण देवासमोर करतो ना. जर तुम्ही सक्षम असाल, भिकाऱ्याला काहीतरी दान करा. याचा काय फायदा होऊ शकतो बरं? बघा, एका सुंदर उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. एक भिकारी भल्या पहाटे भीक मागायला निघाला. निघताना त्यानं त्याच्या पिशवीमध्ये मुठभर जवाचे दाणे ठेवले, आणि टोटका किंवा अंधश्रद्धेमुळं भिकारी बाहेर भीक मागायला जाताना आपली पिशवी रिकामी ठेवत नाहीत. त्यात आपण नक्कीच काहीतरी ठेवतो. तो पौर्णिमेचा दिवस होता, आणि त्या दिवशी लोक दान करत असत. त्यामुळं आज देव त्याच्यावर आशीर्वाद देईल आणि संध्याकाळपूर्वी पिशवी भरेल असा भिकाऱ्याचा विश्वास होता. तो एका जागी उभा राहून भीक मागत सुद्धा होता. तेवढ्यामध्ये समोरून त्या देशाच्या नगरशेठचे वाहन येताना दिसले. शेठ पौर्णिमेला नियमित देणगी देत होते. भिकारी भरपूर खुश झाला. नगरसेठांचे दर्शन आणि त्यांच्याकडून मिळालेल्या देणगीनं
अनेक दिवसांचे आपले काम पूर्ण होईल असे त्याला वाटले होते. पण जशी सेठची स्वारी जवळ आली तशी भिकाऱ्याची कल्पनाशक्ती आणि उत्साहसुद्धा वाढवून गेला. शेठचा रथ आहे ना तो जवळच त्याच्या थांबला आणि तो शेठ खाली उतरून भिकाऱ्याजवळ आला. आता भिकाऱ्याला अनेक गोष्टी मिळण्याची स्वप्ने पडू लागली. पण होतं काय, भिकाऱ्याला भिक्षा देण्याऐवजी सेठने त्याची मौल्यवान चादर त्याच्यासमोर पसरवली आणि सेठनं भिकाऱ्याकडून काही दाणं मागितलं. तो रोज आपली पिशवी लोकांसमोर पसरवतो. आज कोणीतरी त्याची पिशवी त्याच्या समोर पसरली आणि तोही शहरातील सर्वात मोठा व्यापारी. भिकाऱ्याला काय करावं काही कळत नव्हतं. तो विचार करत असताना सेठनं पुन्हा विनवणी केली. भिकारी बुचकळ्यामध्ये पडला आणि काहीतरी द्यायचं होतं. जिथे त्याला खूप मोठी दान मिळेल ना अशी आशासुद्धा होती. जिथे तो स्वतःच्या संपत्तीतून काहीतरी मिळवणार होता त्याचं मन खच्ची झालं. भिकाऱ्यानं निराश मनानं त्याच्या पिशवीत हात घातला आणि नेहमी दुसऱ्याकडून घेणारे मन आज द्यायला सुद्धा तयार नव्हतं. ज्याचा नेहमी घेण्याचा हेतू असतो ना तो काय देऊ शकतो बरं. असा कसा तरी पिशवीतून जवाचे 2 दाणे काढून शेठच्या चादरीमध्ये टाकतो आणि शेठनं ते दाण घेतलं आणि हसत हसत निघून गेले. मात्र त्या दिवशी भिकाऱ्याला नेहमीपेक्षा जास्त भिक्षा मिळाली. तरीही त्याला दिवसभरात हरवलेल्या त्या जवाच्या 2 दाण्याबद्दल पश्चाताप झाला होता. हा विचार पुन्हा पुन्हा येतो. देव जाणो काय झाले. त्या सेठला देण्याऐवजी ते घेऊन गेले. आज प्रत्येकजण आहे ना त्या भिकाऱ्यांना दान देत आहे आणि त्याला उलट घेत आहे. ही काय वेळ आली आहे का बरं. मी फक्त 2 दाणे जवस दिले हे चांगलं झालं, मुठभर दिली नाही एवढा विचार करत तो घरी पोचतो आणि संध्याकाळी त्यानं ती पिशवी उलटली तेव्हा त्याच्या आश्चर्याचा पारावारा उरला नाही. त्यानं सोबत घेतलेले जवाचे 2 दाणे सोन्यामध्ये बदललेले होते. जवाचे दाणे सोने झाले होते आणि 2च दाणे का होते ना, जर ते पूर्ण झाले असते तर गरिबी नाहीशी झाली असती. हा विचार करत असताना त्याचं डोकं दुखू लागलं. शेठांनी दिलेल्या 2 दाणांचा हा परिणाम आहे का दानाच्या महिमामुळे हे घडलं आहे हे भिकाऱ्याला समजलं. त्याची खंत होती. मी त्या शेठला अजून खूप जवस देऊ शकलो असतो पण देऊ शकलो नाही कारण मला देण्याची सवय नव्हती. आपण नेहमी समर्थांनी सांगितलंच आहे ना, आपण नेहमी भगवंताकडून मिळवण्याची इच्छा बाळगतो. आपण कधी विचार केला आहे का बरं की काहीतरी दिलं जाऊ शकतं. माणसाची काय परिस्थिती असते, काय स्थिती आहे की तो देवाला काहीही देऊ शकतो. देवाने शिक्षण दुःखी जीवन जगणाऱ्या त्या गरीब माणसाचे त्याने काही चांगले केले तर त्याला देवाला देणं म्हणतात. म्हणजे देऊन कोणी छोटा होतं का बरं, नाही ना. म्हणून सुपात्र व्यक्तीला देण्याचा मानस नियत ठेवा आणि कुपात्र व्यक्तीला दिलेलं दान आहे ना ते वाया जात असतं. म्हणून पोट भरलेल्या व्यक्तीच्या तोंडामध्ये रसगुल्ला भरण्यापेक्षा भुकेलेल्या व्यक्तीला बिस्किटांचं पाकिट देणं चांगलं आहे. म्हणजे दान केल्यानं मागील जन्मांची पापे नष्ट होतात आणि अशुभ ग्रहाला दान केल्यानं त्या ग्रहांच्या अशुभ दूर होतात. जर तुम्ही सतत समस्यांची झगडत असाल, गरजूंना सेवा करा. केवळ पैसे दान करणं आवश्यक नाही, वाणीनं दान देखील आहे ना, हे देखील सुंदर दान आहे. जर तुमच्या वाणीनं दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण होत असेल तर ते सुद्धा दान आहे. एखाद्याला गोड बोलणं याला वाणीदान म्हणतात. म्हणजे आजारी लोकांची सेवा करणं, रक्तदान करणं, पाणीदान करणं आणि अन्नदान करणं आहे ना, ते सर्वोत्तम दान आहे. आणि हे दान आहे ते आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचं आहे. जेवढं तुमच्या जीवनामध्ये शक्य होईल ना
तेवढं दुसऱ्याला समाधान देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि हे दान आहे ना, तुम्हाला आयुष्यभर टिकणार आहे. कारण अक्षय तृतीया दिवस आहे ना, हा तुम्ही साधा समजू नका. कारण ज्या दिवशी गंगेची निर्मिती झाली, परशुरामांचा जन्म झाला, तो दिवस साधा असेल का बरं? म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जर तुम्हाला वेळ असेल ना, तर अक्षय तृतीयेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. आणि ब्रह्ममुहूर्तावर उठून जर तुम्हाला तेवढासुद्धा वेळ असेल तर नक्कीच गंगेमध्ये स्नान करायचं आहे. जर तुमच्या आजूबाजूला गंगा असेल ना, किंवा एखादी नदी असेल, ओढा असेल, त्यामध्ये जाऊन स्नान करायचं आहे. कारण हे स्नान आहे ना, तुमच्या जीवनामध्ये भरपूर तुम्हाला समाधान निर्माण करेल, भरपूर तुम्हाला संपत्तीचा दाता बनवेल. आणि जेव्हा तुम्ही स्नान करून घरी याल, तेव्हा तुम्ही उपासनेला बसायचं आहे. आणि उपासनेमध्ये 108 वेळा भगवंताचं नामस्मरण करायचं आहे. आणि हे नामस्मरण आहे ना, ते पूर्ण दिवस निरंतर चालेल असं असावं. म्हणजे प्रत्येक कामामध्ये तुम्हाला नामस्मरण आठवलं पाहिजे. म्हणजे समर्थांनी सांगितलंच आहे ना, आयुष्यामध्ये आपण किती वाईट कर्म केलेले असतील, किती वेगवेगळ्या गोष्टी केलेल्या असतील ना, त्या सर्व विसरून जा. पण आजपासून माझं जीवन मी भगवंताला प्रेरित केलेलं आहे. भगवंताच्या मर्जीनं जे काही होईल ना, तेच माझ्यासाठी योग्य असेल असं मनामध्ये आपण संकल्प करायचा आहे. म्हणजेच आपल्या जीवनामध्ये दान करायची सवय करायची आहे. जर या दिवशी जर आपण 100 रुपयाचं जरी दान कोणाला केलं ना, तर त्या 100 रुपयांचे लाख करोडो रुपये होतील ना, हा विश्वास असावा. आणि विश्वास ठेवा, त्या दिवशीचं दान आहे ना, तुमच्या जीवनामध्ये समाधान निर्माण करेल, तुमचे अडकलेले प्रश्न मार्गी लागतील. आता आपण एका उदाहरणाद्वारे पाहूया. म्हणजे माणसाने कमाईनं दानधर्म का करायला हवं? एकेकाळी एक यशस्वी मनोज नावाचा व्यापारी होता, ज्याच्याकडे सर्व सुखसोयी होत्या. जणू त्याच्याकडे संपत्तीचं भांडारच होतं. शहरात त्या व्यापाऱ्यापेक्षा कुणीच मोठा व्यापारी नव्हता. ही सर्व संपत्ती आहे ना, त्या व्यापाऱ्यानं स्वतः कष्ट करून कमावलेली होती. आणि त्याने रात्रंदिवस मेहनतसुद्धा केली, व्यवसाय समजून घेतला आणि व्यवसायाचा विस्तारसुद्धा केला. आणि न जाणो किती प्रयत्न केले असतील, मग तो इथपर्यंत पोचू शकला. मनोज खूप दयाळू होता. तो नेहमी धार्मिक कार्य करत असे आणि दान देखील करत होता. त्या व्यापाऱ्याला एक मुलगा होता आणि परदेशात शिक्षण पूर्ण करून व्यवसाय करण्यासाठी आलेला तो मुलगा होता. मनोजनं पाहिलं की त्याचा मुलगा अनावश्यक खर्च करतो आणि जेव्हा जेव्हा एखादा कर्मचारी किंवा इतर कोणी भिकारी काहीही मागतो ना, तेव्हा तो विचार न करता देतो. थोड्याच वेळात मनोजच्या मुलानं त्याला अधिक दान द्यायला सुरुवात केली. एके दिवशी मनोजनं आपल्या मुलाला बोलावून सांगितलं, तू माझे कमावलेले पैसे वाया घालवत आहेस. तुला काय वाटतं बरं? दान करणं योग्य आहे का? दान केव्हा आणि का करावं हे तुला माहीत आहे का? तू अजून 1 रुपया देखील कमावलेले नाहीस, त्यामुळं तुला त्याच्या किमतीची कल्पना नाही. आधी तू महिनाभर कर्मचाऱ्याप्रमाणे काम करायचं आणि त्यानंतर तुला पगार म्हणून मिळणारे पैसे आहेत ना, ते दान करशील. मग बघ, तुला माझा मुद्दा समजेल. मनोजच्या मुलानं वडिलांची आज्ञा मानून महिनाभर कर्मचारी म्हणून काम केलं आणि त्याचा पगार झाल्यावर त्याला पैशाची किंमत समजली. आणि जेव्हा त्यानं आपल्या पगारातून पैसे दान केले ना, तेव्हा त्या दानातून त्याला जो आनंद मिळाला तो त्यालाही सुद्धा समजला. मनोजच्या मुलानं आधी केलेल्या कामापेक्षा महिनाभर कष्ट करून कमावलेले थोडेसे पैसे होते ना, ते देऊन टाकण्यात अधिक आनंद झाला. व्यापाऱ्यानं हुशारीनं
आपल्या मुलाला पैशाचे मूल्य आणि दानाचे महत्त्व समजावून सांगितले. म्हणून दान आहे ना, हे नेहमी आपल्या कमवलेल्या पैशातून केलं पाहिजे. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तरच आपल्याला धार्मिक लाभ, मानसिक शांती मिळते. जोपर्यंत आपण पैसे कमावतो तोपर्यंत आपल्याला त्याची किंमत कळत नाही. म्हणजेच एका दगडात दोन पक्षी मारले. कारण स्वतः कष्ट करून पैसे कमावल्यावर त्याची किंमत किती असते ना, ती मनुष्याला कळते. आणि आपल्या कमाईतून दान केल्याचा आनंद आहे ना, तो किती मोठा असतो तो तेव्हाच कळतो की तेव्हा मनुष्य स्वतः कमवायला लागतो. म्हणून आपण जर आपल्या खिशामध्ये पैसे नसतील ना, तर तुम्हाला असं वाटत असेल की माझ्याकडे पैसे नाहीत, मी दुसरीकडून उधार घेऊन दान करेल, तर असं कधीच करू नका. तुम्हाला दान जर करायचं असेल ना, एखाद्याला मदत करा. एखादा म्हातारी व्यक्ती असेल, म्हातारी स्त्री असेल, आजीबाई असेल, तर तिलासुद्धा मदत करू शकता. रस्त्याच्या कडेला या साईडनी त्या साईडला, तिला त्या साईडला सोडून मदत करू शकता. जर एखादा वयोवृद्ध त्याला पाणी हवं असेल, तुम्ही पाणी देऊ शकता. म्हणजे दान करण्यासाठी पैसा लागतो का बरं? अजिबात लागत नाही. आणि तुमच्याकडे असेल तरच तुम्ही दान करा. कारण अशी सुद्धा माणसं पाहिलेली आहेत, कर्ज व्याप करून दान धर्म करतात. पण असं अजिबात करू नका. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तुम्हाला पैशाने जर कोणाला दान करायचं नसेल ना, तर एखाद्याला गोड बोलून त्याची मदत करा. दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख निर्माण करा. हेच खरं दान आहे. समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना, जीवनामध्ये दानाची व्याख्या आहे ना, ती म्हणजे दुसऱ्याला मदत करणं आहे. म्हणजेच आणि देवाला सुद्धा हे आवडतं. बघा, संत तुकाराम महाराजांनी सुद्धा त्यांच्या अभंगाद्वारे सुंदर वर्णन केलेलं आहे. हेचे दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. म्हणजे काय बरं? बघा, तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे ना, एकतर हे आहे की आम्ही जेव्हा म्हणतो देवा हेच दान दे की तुझा विसर पडू नये, तेव्हा आम्ही देवाचं स्मरण करत असतो. तेव्हाच देवाचं स्मरण झालेलं असतं. त्या अन्यकाळी आम्हाला विसरच पडलेला असतो ना. हा अभंग म्हणून आमच्या देवाचं स्मरण करणं हे सांगतो की स्मरणाच्या काळापर्यंत आम्हाला देवाचं स्मरणच नव्हतं. आता स्मरण करत आहोत ना, म्हणून या संसाराचेच स्मरणात होतो. म्हणजे देवा आता तुझं स्मरण करत आहोत, पण आता विसर होऊ देऊ नकोस. पण देव कसा विसर पाडेल बरं? विसर तर संसारामुळे आम्हाला पडत असतो. म्हणून संत तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आहे की हे नामस्मरण अविरत स्मरणामध्ये राहू दे. त्याचं विस्मरण होऊ नये, ही स्थिती मोडू नये आणि चुकूनही विसरण व्हावा. यासाठी तुकाराम महाराज देवाला विनंती करतात. तुकोबा व देव एकरूप झालेले आहेत ना, म्हणजे हा अविस्मरणीय ही स्थिती आहे. तुकोबांची देवासोबत जशी आमचे करीते देवाचे स्मरण ही घटना आहे, तशी तुकोबारायांसाठी ही विस्मरण ही घटना होऊ शकते. म्हणून त्या शंकेतून देवाला त्याचा विसरण पडण्याचे दान मागतात. आमचे स्मरण म्हणजे वेळोवेळीचे दान मागणं आहे. रोजच विसर आहे व विसरण व्हावा म्हणणं आहे. म्हणून देवाला त्याचा विसरण पडण्याचे दान आहे ना, ते मागणं मोठं विरोधाभासी आहे. समर्थांनी सांगितलेलं सुद्धा आहे ना की आमच्या जीवनामध्ये आम्ही भगवंतापुढे असं दान मागावं, असं दान करावं की हे भगवंता तुझा विसर मला कधी होऊ देऊ नकोस. पण अशी आपण इच्छा कधी प्रकट करतो का? भगवंतापुढे आपण उलट म्हणणं मांडत असतो की हे भगवंता मला एवढा धनसंपत्तीवाला बनव की माझी धनसंपत्ती कधी कमीच होऊ नये. म्हणजे समर्थांनी सांगितलंच आहे ना, माणसाला हे सुद्धा कळत नाही की भगवंताकडून मागावं काय. पण भगवंत एवढ्या भोळा दैवत आहे ना, ही सद्गुरू आई आहे ना,
तुम्हाला न मागता भरपूर काही देत असते. पण आपल्या स्मरणामध्ये ते राहतं का? आपण म्हणतो मी मेहनत करतो म्हणून मी खातो, पण तुम्हाला नकळत काही गोष्टी घडतात ना, कधी तुम्हाला तुमच्या आठवणीतसुद्धा नसतात. या साईडनी कुठून पैसा आला आणि या साईडनी कुठून पैसा गेला, म्हणजे कधीकधी आपल्या लक्षातसुद्धा नसतं एवढं धन आपल्याला येतं कुठून. पण तेव्हा आपण भगवंताची आठवण करतो का बरं? कधीच करत नाही. आणि हा अक्षय तृतीया दिवस आहे ना, भगवंताची आठवण का राहिली पाहिजे यासाठी आहे. म्हणून मनुष्यानं आपल्या जीवनामध्ये जेवढं दान होईल ना तेवढं नक्कीच करावं. आणि जर या दिवशी तुम्ही गाईला गूळ भाकर खायला जर घातली ना आणि जर दान धर्म केला, म्हणजे पूर्ण दिवस तुम्ही सेवेसाठी निवडला, तर तुमचं भाग्य आहे ना ते लवकरच चमकणार आहे. तुमच्या जीवनामध्ये लवकरच त्याचा लाभ होणार आहे. म्हणून इतरांच्या जीवनामध्ये सुख निर्माण करा, तुमच्या जीवनामध्ये सुद्धा सुख निर्माण होईल. ही भगवंताची कृपा आहे ना, सदैव तुमच्या जीवनामध्ये टिकून राहील. 2 वेळची उपासना करा, श्रवण करा, नियमांमध्ये राहा, तुमचं कल्याणच होणार आहे. जय जय रघुवीर समर्थ.